अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 4 फेब्रुवारी 2025 वार मंगळवार आणि उद्या आहे रथसप्तमी. तर रथसप्तमी या सणाची माहिती, त्याचबरोबर रथसप्तमीच्या पौराणिक कथा काय आहे याचीच माहिती या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रथसप्तमी या दिवशी श्री आदित्य नारायणाची पूजा करतात. श्री सूर्यदेवाला श्री नारायण स्वरूप म्हणजे श्री हरी विष्णूंचं स्वरूप असं मानलं आहे. जो नित्य श्री सूर्यदेवांची पूजा करतो, रोज सूर्याला अर्घ्य देतो, तो आरोग्यवान होतो व त्याचे अष्टदारिद्र्य नष्ट होते व ती व्यक्ती सुखी होते असं म्हटलं जातं. तर रथसप्तमीचं महत्त्व काय आहे? सौभाग्य, पुत्र, धनप्राप्तीचं व्रत, कथा आणि महत्त्व आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी असं म्हटलं जातं. या दिवशी पूजा करून सूर्याला पायसचा नैवेद्य म्हणजेच खिरीचा नैवेद्य किंवा दुधाचा नैवेद्य जो आहे तो दाखवला जातो. भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात, पण त्यासाठी त्यांची बघा घोड दौड जी आहे ती चाललेली असते. त्यांच्या रथाला 7 अश्व असतात. हे अश्व म्हणजे 7 रंग, 7 वार आणि 7 छंद आहेत. रथसप्तमीचं जे व्रत आहे त्याच्यात सर्वप्रथम ध्यानमग्नता, नाममंत्रासह सूर्यनमस्कार आणि अखेरीस तीर्थप्राशन हे केलं जातं. रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे. देवगणांसाठी देवरथ, राजा महाराजांनी पुष्परथ, त्याचबरोबर खेळ स्पर्धांसाठी क्रीडारथ, स्त्रियांसाठी कनीरथ, रथविद्येच्या रक्षणासाठी वैजयिक रथ आणि युद्धासाठी सांग्रामिक रथ असे रथांचे विविध प्रकार आहेत. रथचक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचे चिन्ह व उत्कर्षाचे प्रतीक आहे. तर बघा, महासप्तमीला स्थान परत्वे वेगवेगळी नावे प्राप्त झालेली आहे. तर याला या दिवसाला भास्कर सप्तमी असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर रथसप्तमी म्हटलं जातं. या दिवशी सूर्यनारायणाची आवर्जून पूजा जी आहे ती केली जाते. या दिवशी सूर्यनारायणाची स्वारी 7 अश्व जुंपलेल्या रथातून आकाशमार्गे फिरावयास निघते. या समजुतीने रथसप्तमी म्हणतात. तर या दिवशी माघ मास जो आहे त्याची सप्तमी तिथी जी आहे ती असते आणि या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते. तर त्यामागे अशी एक कथा आहे की कांबोज देशाच्या यशोवर्मा नावाचा एक राजा होता. त्याला म्हातारपणी एक मुलगा झाला. तो जन्मतःच रोगी होता. त्याला आरोग्य कसे प्राप्त होईल म्हणून यशोवर्माने एका ज्योतिषाला विचारले. तेव्हा त्याने सांगितले की पूर्वजन्मी याने गरिबांचा छळ केला आणि सूर्याची पूजा केली नाही, म्हणून याची अशी अवस्था झाली. त्याच्या आरोग्यासाठी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करावी लागेल, तरच हा निरोगी होईल. राजाने ज्योतिषाचा सल्ला ऐकून तसे केले. त्यामुळे मुलगा हा निरोगी व सुखी झाला. भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण व उत्सव हा चांगल्या भावनेने, विचाराने साजरा केला जातो. प्रत्येक सणामागे शास्त्रीय दृष्टिकोनही असतो. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरांना असा भावनिक आधार आहे, तसा नैसर्गिक दृष्टिकोनातून शास्त्रीय पाठिंबा देखील आहे. म्हणूनच तर आज या 21व्या शतकामध्ये देखील आपण परंपरा मनापासून जपत आहोत. सौभाग्य, पुत्र, धनाची प्राप्ती, वर्षभर सूर्यापासूनचे व्रत करून अखेरीस
रथाचे दान केले असता महासप्तमी मस्तकावर बोरीची व रुईची प्रत्येकी 7 पाने धारण करून उपासना केली असता, माघ सप्तमी मस्तकावर दीप धारण करून उपासना केली असता, अचला सप्तमी इत्यादी प्रकार या व्रतभेद सांगितला आहे. तर या दिवशी स्नान हेच बघा खूप महत्त्व आहे. सर्व रोगांतून व पापातून मुक्तता आणि सौभाग्य, पुत्र, धनप्राप्ती इत्यादींची प्राप्ती हे या व्रताचं फळ सांगितलं जातं. या दिवशी अंगणात शिजवलेली दुधाची खीर बघा मुख्य करून स्त्रिया हे व्रत करतात. षष्टीला एकभुक्त राहून व्रताचा संकल्प करणं, सप्तमीला सकाळी लवकर उठून स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा करणं, त्यानंतर अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवणं आणि अंगणातच सूर्यासाठी दूध उतू जाऊ देणं हे या व्रताचं स्वरूप आहे. हळदी कुंकू व वाण देणे असा कार्यक्रमही असतो. तर त्या दिवशी अनन्यसाधारण आहे. बघा या दिवशी दीपदान, त्याचबरोबर दानाला खूप महत्त्व आहे. कुठल्याही गोष्टीचं या दिवशी तुम्ही दान करू शकता. त्याचबरोबर या दिवशी श्री सूर्यनारायणाची कहाणी म्हणजेच हिला रविवार कहाणी असं देखील म्हटलं जातं. ही कहाणी अजिबात ऐकायला विसरू नका. तर ती कहाणी काय आहे ऐका. आदित्य रानोबाई तुमची कहाणी.